नमस्कार। आज ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। समान काम समान वेतनासाठी कंत्राटी सफाई कामगारांचं येत्या 18 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन। ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं मुलाच्या मृत्यू प्रकरणात आईला दिली 20 लाखांची नुकसान भरपाई। आणि सर्वांचं ऐकू मात्र योग्य तेच करू, नव्या पालिका आयुक्तांची भूमिका। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे महापालिकेतील रस्ते सफाई आणि घंटागाडीवर कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन मिळावं या मागणीसाठी येत्या 18 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन कर्मचारी युनियननं दिलाय। ठाणे महापालिकेचे स्वतःचे 1,500 आणि कंत्राटावरील 1440 सफाई कामगार शहराची साफसफाई करतात। या कामगारांची कंत्राटदाराकडून पिळवणूक होते अशी कामगारांची तक्रार आहे। या विरोधात अनेकदा आंदोलनही करण्यात आली। कंत्राटी कामगार सल्लागार मंडळानं महापालिका अधिकारी आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या 1440 कामगारांना समान काम समान वेतन या न्यायानं महापालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि सेवा शर्ती देण्याचे आदेश 2007 मध्ये दिले, पण महापालिकेनं अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही। यावर न्यायालयात दाद मागण्यात आली। न्यायालयानं कामगार सचिवांची बैठक बोलावून निर्णय घेण्याचे आदेश दिले। मंत्रालयात झालेल्या कामगार सचिवांबरोबरील बैठकीत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी समान काम समान वेतनाचा निर्णय अंमलात आणण्याचं मान्य केलं, पण प्रशासन गेली 3 वर्ष कागदी घोडे नाचवून या निर्णयाची अंमलबजावणी करत नसल्याचं स्वाभिमानी रिपब्लिकन कर्मचारी युनियनचं म्हणणं आहे। महापालिका कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युएटी, गणवेश अशा गोष्टींसाठी निधी देते, पण कंत्राटदार या सोयीसुविधा देत नाही। अलीकडे एप्रिलमध्ये यासाठी 4 दिवसांचं आंदोलन करण्यात आलं। प्रशासनानं यावेळी 1 जूनपासून समान वेतन देण्याचं मान्य केलं, पण पुन्हा हा प्रस्ताव गुंडाळून ठेवल्यानं हे सफाई कामगार संतप्त झाले असून समान काम समान वेतन मिळत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। ठाणे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार असीम गुप्ता यांनी स्वीकारला असून असीम गुप्ता हे महापालिकेचे 26वे आयुक्त आहेत। ठाणे महापालिकेत नियुक्ती होण्यापूर्वी असीम गुप्ता हे मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत होते। 1994च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील गुप्ता हे अधिकारी असून उच्च विद्याविभूषित आहेत। खरगपूर IITतून त्यांनी BTech केलं असून दिल्ली IITतून ते MTech झाले आहेत। असीम गुप्ता यांनी सांगली, कोल्हापूर इथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तर नागपूर, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सांगली इथे महापालिका आयुक्त म्हणूनही काम केले। सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले। आर्य राजीव आणि असीम गुप्ता यांच्यामध्ये एक आणखी योगायोग जुळलाय। ठाण्याचं आयुक्तपद स्वीकारण्यापूर्वी आर्य राजीव हे मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणूनच काम करत होते। राजीव यांची ठाण्यात बदली झाल्यानंतर असीम गुप्ता यांचीच त्यांच्या जागी बदली झाली। आता पुन्हा राजीव यांची पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली झाल्यानंतर राजीव यांच्या जागी पुन्हा गुप्ता यांचीच नियुक्ती झाली। भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकतर अनुभव असणारे राजीव आणि गुप्ता हे काही मोजक्या अधिकाऱ्यांपैकी आहेत। ठाणे जिल्ह्यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे या धरणांमध्ये अर्ध्याहून अधिक साठा आहे। धामणी धरणाची क्षमता 276 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 131 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। भातसा धरणाची क्षमता 942 दशलक्ष घनमीटर असून या धरणात 488 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। मोडकसागर धरणाची क्षमता 128 दशलक्ष घनमीटर असून या धरणात सध्या 76 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। तानसा धरणाची क्षमता 145 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 92 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। गेल्या 24 तासात धामणी आणि कवडास धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 14 मिलीमीटर तर भातसामध्ये 1.5 मिलीमीटर, मोडकसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8 मिलीमीटर तर तानसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली।
ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं एका 85 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेला तिच्या पोलीस अधिकारी असलेल्या मुलाच्या मृत्यू प्रकरणात 20 लाखांची नुकसान भरपाई दिली आहे। प्राधिकरणाचे न्यायमूर्ती ए सईद यांनी ही नुकसान भरपाई मंजूर केली। ठाणे पोलीस आयुक्तालयात कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करणाऱ्या नीलम कुमार जाधव यांचा कामावरून घरी परतताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता। रात्रीच्या सुमारास घरी येताना रस्त्यात उभ्या असलेल्या नाशिक येथील शिव स्टील रोलिंग मिल्सच्या सळ्यांनी भरलेल्या ट्रकला जाधव यांनी जोरदार धडक दिली होती। या ट्रकला कोणत्याही प्रकारचे दिवे अथवा झेंडे लावण्यात आले नव्हते। या ट्रकच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला म्हणून ही कंपनी आणि इफ्को विमा कंपनीच्या विरोधात 20 लाखांची नुकसान भरपाई मागणारा दावा लावण्यात आला होता। प्राधिकरणानं दोन्हीही बाजू ऐकून हा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा निष्कर्ष काढत कंपनी आणि ट्रकचा मालक अशा दोघांनाही यासाठी जबाबदार धरलं आणि 19,79,960 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली। या नुकसान भरपाईमधील 15% रक्कम जाधव यांची आई बाबीबाई जाधव यांना तर जाधव यांची पत्नी मनोरमा जाधव यांना 60%, तर मुलगा योगेशच्या नावे 25% रक्कम देण्याचे आदेश दिले। या प्रकरणी जाधव यांच्यातर्फे प्रदीप टिल्लू यांनी काम पाहिलं। जात पडताळणी संदर्भात शासनानं काढलेलं परिपत्रक रद्द करणाऱ्यांचे हात कलम करण्याचे वक्तव्य करणाऱ्या विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांची उचलबांगडी करून त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी केली आहे। राज्य शासनानं अनुसूचित जमात आणि तत्सम जमात बांधवांच्या जात पडताळणी संदर्भात काढलेलं परिपत्रक हे कोळी समाजावर अन्याय करणारं असल्यानं रद्द करावं अशी मागणी अनंत तरे यांनी केली होती। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण वसंत पुरके यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना परिपत्रक रद्द करणाऱ्यांचे हात कलम करण्याचा इशारा दिला होता। हे परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घेतला असताना पुरके मुख्यमंत्र्यांचे हात कलम करतील का असा प्रश्न अनंत तरे यांनी उपस्थित केलाय। राज्य शासनानं आणि संबंधित पक्षानं बेताल वक्तव्य करणाऱ्या वसंत पुरके यांची विधानसभा उपाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करावा अशी मागणी अनंत तरे यांनी केली आहे। राज्यातील सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांची संकेतस्थळं मराठीत करण्याचं आश्वासन उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिलंय। प्रहार विद्यार्थी संघटनेतर्फे उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना एक निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली होती। राज्यामध्ये 20 विद्यापीठं असून या विद्यापीठांच्या अंतर्गत हजारो महाविद्यालये आहेत। या महाविद्यालयातून लाखो मराठी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, पण मराठी मायबोली भाषेचं संकेतस्थळ मात्र या विद्यापीठ अथवा महाविद्यालयांचं नाही। नॅकच्या मूल्यांकनासाठी असं संकेतस्थळ असणं आवश्यक आहे। विद्येच्या मंदिरात मराठी भाषेची अवहेलना होत असून सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांची संकेतस्थळं मराठीतून करावी अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेनं केली होती। या संकेतस्थळांवर महाविद्यालयांची संपूर्ण माहिती, शिक्षक, कर्मचारी, प्राचार्य, वार्षिक उपक्रमापासून प्रवेशाच्या याद्यांपर्यंत सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेनं केली होती। उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी असं करण्याचं आश्वासन दिलंय। ठाणे महापालिकेचं आयुक्तपद हे प्रतिष्ठेचं पद असून भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रत्येक अधिकाऱ्याची या पदावर काम करण्याची इच्छा असते। या पदी झालेली आपली नेमणूक म्हणजे आपला सन्मान असल्याचं नवनियुक्त महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितलं। ठाणे महापालिका आयुक्तपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी ते अनौपचारिकरित्या बोलत होते। ठाण्याचे प्रश्न आपण समजून घेत असून हे प्रश्न समजल्यानंतरच प्राधान्य कशाला द्यायचं हे ठरवू। एखादा अनधिकृत अथवा धोकादायक इमारतीत का राहतो याचा विचार करून ही कारणच नष्ट केली पाहिजेत। लोकांना आपला जीव असा धोक्यात का घालावा लागतो या प्रश्नाचा विचार करण्याची गरज असून धोकादायक इमारतींमधून राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न सोडवण्याला आपण प्राधान्य देऊ। अशा इमारतींमध्ये नाईलाजास्तव लोक राहतात, त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याला आपलं प्राधान्य असेल असं त्यांनी सांगितलं।
स्थानिक संस्था कर ही योजना चांगली असून ती कायम राहील. व्यापाऱ्यांच्या मनात काही शंका असतील तर त्या सोडवण्याचा आपण जरूर प्रयत्न करू. यासाठी लवकरच व्यापाऱ्यांशी चर्चा करू, असं त्यांनी स्थानिक संस्था कराला असलेल्या व्यापाऱ्यांच्या विरोधाबाबत बोलताना सांगितलं. जे योग्य आहे ते केलं तर कोणीच त्रास देऊ शकत नाहीत. सर्व सहकार्यच करतात. आपली भूमिका ही सर्वांचं ऐकून घेण्याची असेल, मात्र योग्य असेल तेच केलं जाईल, असं मत त्यांनी ठाण्यातील राजकीय संघर्षाबद्दल बोलताना व्यक्त केलं. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाली तर त्याचे फायदे होऊ शकतात. शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी LRT सारख्या योजनांचा सकारात्मक विचार केला जाईल, असंही असीम गुप्ता यांनी सांगितलं.